अनेकांना असं वाटतं, की आम्ही भरपूर काम करतोय, कष्ट करतोय, आम्हाला काही पोट नाहीये, आम्हाला काही कोणते आजार नाहीयेत. मग हे आम्ही करायची गरज आहे का? त्याच्यामधला मुद्दा खरं तर असा आहे, की आता तुम्ही जर म्हणत असाल, तर त्याच्यामध्ये काही शेतकरी वर्गाच्या पाठीमागच्या वेळेला कमेंट आल्या कॉमेडी होत्या. आम्ही कमेंट 12-12 आल्या तास होत्या. शेतात काम करतोय, तुमच्या बैठ्या परंतु काम कर परंतु एक जवळपास 16% इंडियन लोकांना डिटेक्टेड डायबिटीज आहे. 16 शहरी आणि अप्रॉक्सिमेटली 10% ग्रामीण लोकांना डिटेक्टेड डायबिटीज आहे. बरं. म्हणजे आजकाल काय झालंय, की आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असं म्हणणं आहे, की भारतातली 50% जी लोकसंख्या आहे ती डायबिटीसमध्ये असावी, परंतु ते डिटेक्टेड नाहीये. आता शेवटी बघा, मी कुठल्याही कधी रिपोर्टवर जात नाही. मला रिपोर्टवर कुठल्या जायचं नाही. मला कुठला रिपोर्टही क्लेम करायचं नाही. परंतु तुमच्या शरीरावर माझं एक सिंपल एक्झाम्पल आहे. तुम्ही काम करत असा किंवा नसा, तुमच्या शरीरावर ढेरी आली, की तुमची बॉडी काम करायची कमी झालेली आहे. तुम्ही तिथून सुधारायला सुरुवात करा. हा साधा विषय आहे. त्यामुळे तुम्ही शहरी राहता का ग्रामीण राहता हा मुद्दा नाही. तुमच्या पोटावर आलेली ढेरी आणि हे ढेरी जर आली असेल, तर मी एवढंच सांगतो तुम्हाला, की तुमची ब्लड टेस्ट जी आहे, ती म्हणजे होमा-आय-आर ती करा. होम आयर म्हणजे इन्शुलिन रेझिस्टन्सची टेस्ट आहे. इन्सुलिन रेझिस्टन्सची ती काय इंटरनॅशनल. सांगते ही टेस्ट नक्की? आम्ही काय फास्टिंग शुगर करतो, पीपी शुगर करतो, H1B काय HbA1c करतो. तर ही आयर टेस्ट काय आहे? होमा-आय-आर म्हणजे काय, की होमिओस्टॅटिक असेसमेंट ऑफ इन्सुलिन रेजिस्टन्स असं तिला म्हणतात. इन्सुलिन म्हणजे काय, की इन्सुलिन हे हार्मोन आहे. ते शरीरातल्या आपल्या अनेक क्रिया तुमच्या कंट्रोल करतं. कारण मेन जे आहे ते तुमचं इन्सुलिन नावाचं हार्मोन आहे. होतं काय, की आपल्याला जर डायबिटीस असेल, तर डॉक्टर सांगतात फास्टिंग करा, डॉक्टर सांगतात पीपी करा, त्याच्यावर ठरवतात. परंतु मी आता ओमॅड करतो गेले अनेक वर्ष. मला लोक अनेक रिपोर्ट पाठवतात. लोक HbA1cचा रिपोर्ट पाठवतात. मग ज्यावेळेला HbA1c तुमचा 5.7च्या पुढे गेला का 6.4ला लोक प्री डायबिटिक म्हणतात. डॉक्टर म्हणतात की तुम्ही डाएटवर कंट्रोल करा. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, की ह्या डाएटवर तो कंट्रोल होत नाही. इन्सुलिनचा सुद्धा स्टँडर्ड आहे 2 ते 25 मध्ये नॉर्मल समजला जातो. पण सामान्य माणसाचा इन्सुलिन जर साधारणतः 6 ते 7 असेल, तर त्याला इन्सुलिन रेजिस्टन्स असतो आणि याची टेस्ट तुम्हाला करायची असेल, तर जी इंटरनॅशनल टेस्ट आहे, ती म्हणजे होमा-आय-आर. तिला HOMA-IR असं म्हणतात. तिचा रिपोर्ट नॉर्मल असेल तर 0.5 ते 1.5 असावा असं म्हणणे. काही लोक 2 म्हणतात. ही जर टेस्टचा रिपोर्ट जर नॉर्मल ज्याचा नसेल, त्याला पोटावर ढेरी असते. हा सिंपल लॉजिक आहे. ज्याच्या पोटावर ढेरी असेल, आता मी काही MPSCचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मला सांगितलं, की साहेब आम्हाला थोडा झोप येते जास्त अभ्यास करताना. मी त्यांच्याकडून होमा-आय-आरची टेस्टचा रिपोर्ट करून मागितला. तर त्यांनी दोघा मित्रांची केली होती. तर मग मी एकाला विचारलं, की ह्याचं तर नॉर्मल आहे, दुसऱ्याला ढेरी आहे का? तो म्हणला आहे. तो हसला तिकडनं. त्याला वाटलं, की ढेरी म्हणजे मी त्याला कधी पाहिलेलं नाही, त्याच्यावर ढेरी कशी होत? म्हणजे ढेरी म्हणजे काय? तर तुमच्या शरीरातलं ज्यावेळेला इन्सुलिन काम करत नाही, त्यावेळेला तुम्ही खाल्लेलं जे अन्न असेल, विशेषतः कार्बोहायड्रेट, त्यातलं जे ग्लुकोज आहे, ते ग्लुकोज तुमचं शरीर पचवू शकत नाही. न पचवलेलं ग्लुकोज जे आहे, ते ज्यावेळेला ओव्हरफ्लो होतं. ओव्हरफ्लो म्हणजे काय? मसलमध्ये 400, लिव्हरमध्ये 200 अंदाजे. हे 600च्या वर ज्यावेळेला जातं, त्यावेळेला ते 600च्या वर जाऊन तुमच्या फॅटमध्ये स्टोअर होतं. जे फॅट स्टोअर होतं, ते तुमच्या वेगवेगळ्या अवयवाला स्टोअर होतं. त्यावेळेला त्या अवयवाला त्यांनी गराडा घातला एकदा, की मग अवयवाची काम करण्याची कॅपॅसिटी कमी होते. म्हणून आपण 1 नंबरला फास्टिंगमध्ये जे कॉन्सन्ट्रेट करतो ते इन्सुलिनला. आणि म्हणून प्रत्येक माणसाने इन्सुलिन रेजिस्टन्सची जर टेस्ट केली, तर हे बाकीचे फास्टिंग, पीपी वगैरेचा प्रश्नच येत नाही.